रुपाली, आपण जोडीदार आहोत आणि जोडीदारांमध्ये स्त्री पुरुष असं काही नसतं. ते एकत्र असतात, एवढं एकच कारण भास असतं. मला नाही बाई कळत तुमची भाषा. पण मला एक कळतं. रुपाली, तू माझ्या जागी असती ना तर तू माझी जास्त काळजी घेतली असतीस. अगं, मी निदान कॉलेजला तरी जायचो, तू तर हल्ली नसतीस इकडून. नसते हल्ले, कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझं पण. तुम्ही घरी मार खाल्लाय? हो पप्पा, ते वायर आणायची, एवढी जाडी वायर. भावाला 50 रुपये दिले, जा चायनीज खाऊन ये. आणि आईने दरवाजा बंद केला. काय ग, कुठे होतीस? नाही, टीचर्स डेला सरांना गिफ्ट आणायला गेले होते. आणि मग आईने फुल चॅनलवरती गाणी, ये दिल दीवाना 50 वर आवाज, आणि जी धुतली मला. खूप धुतली. पाणी लागलं. मला तुमच्या आई बाबांची कॉन्सेप्ट फार आवडली. मुलाकडे भावाकडे 50 रुपये द्यायचे, चायनीज खायला जा, चॅनल वरती गाणं लावायचं, ये दिल दीवाना, आणि घरात यांना धुवाना. आणि आता ते त्या गाणं लावून मला चिडवतात आणि आई माझी हसते. मी का ग हसतेस? खूप मारलं होतं, खूप मारलं होतं. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणी चूक केलेली चालत नाही तर तुम्हालाही चूक करायचा काही अधिकार नाही. आणि ही तुमच्या चुकीची शिक्षा आहे. अय्यो, हिटलरवर हिटलरगिरी करणारी ही कोण आहे? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही श्रीमंत आहात, बंगला आहे, गाड्या आहेत, नोकर आहे, बिझनेस आहे, म्हणजे तुम्ही काय काही करू शकता? आम्ही मध्यमवर्गीय असलो ना तरी आम्ही मनाने श्रीमंत आहोत. आम्हालाही स्वाभिमान आहे. तुमचं वाटेल ते बोलणं ऐकून घ्यायला ना आम्ही तुमचे गुलाम होत ना तुमच्या त्या अटी मान्य करायला रोबोट्स होत. एक बाई जेव्हा आई होते तेव्हा ती पूर्णतः आपल्या मुलात गुंतलेली असते. आपल्या मुलांनी नेहमी आनंदी राहावं, हसावं, यासाठीच तर ती झटत असते ना आयुष्यभर. पण अंतरा गेल्यापासून तू मात्र असाच वृक्ष झालायस. कोणाशी काही बोलत नाहीस, कोणात मिसळत नाहीस, मनमोकळेपणानं वागत नाहीस, मनातल्या मनात सगळं दडवून असतोस. वाईट वाटते या सगळ्या गोष्टीचं. तू आधी त्या एजंटचा विचार करणं बंद कर. मी काही ते खडूस अंकलचा विचार करणं बंद करणार नाही. ताई अगं, रेऊ, त्यांनी माझ्या मावशी आईला रडवलं. त्यांच्यामुळे तुझा केक खराब झाला. त्यांच्यामुळे मला इतकं ओरडा पण ऐकावा लागला. हे सगळं ना त्यांच्या माजोरडेपणामुळे, श्रीमंतीच्या गर्वामुळे आणि अगाऊपणामुळे झालंय. ह्याची किंमत तर त्यांना मोजावीच लागणार. या बाईचं खोटोपणा उघडो पाडण्यासाठी मी तुमका या कामात मदत करायला तयार आहे. ही बाई कशी हा या फक्त नीरजलाच नाही तर अख्ख्या गावाला समजू पडेल. तरच तिने दादावर उडवलेलं चिखल साफ होत. कळला मग? मागच्या वेळेला माहिती ना काय झालं होतं? अस्तिका नागरूपात आली होती सगळ्यांसमोर. ह्या वेळेला सुद्धा तिचं रूप बदलू शकतंय. त्यामुळे आपल्या घरच्यांना मला संकटात टाकायचं नाहीये साहेब. अस्तिका आणि विरोचक खूप आक्रमक झाले. जर त्यांच्या मनासारखं काही घडलं नाही तर ते काहीही करू शकतात. मला आपल्या घरच्यांना काहीही होऊ द्यायचं नाहीये. विरोचकापासून आणि अस्तिकापासून मला सगळ्यांना दूर ठेवायचंय. उद्या घरातलं इतर कुणीही देवघरात येणार नाही. मी काळजी घे. मला कळत नाही त्या दोघीही आरती कसं काय म्हणू शकतात? एक्झॅक्टली. म्हणजे दोघींपैकी एक नेत्रा आहे, एक अस्तिक आहे. नेत्रा आरती म्हणूच शकते, पण नागाच्या तू म्हणून गरुड देवाची आरती. आणि मागच्या वेळेस आपण सगळ्यांनीच पाहिलं होतं आरती झाल्यावर नागाची काय अवस्था झाली होती. मला असं वाटतं की आपण आपला अंदाज
सत्यापासून खूप दूर आहे. बाबा तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित आहे. मी म्हणते ना सगळं व्यवस्थित आहे. अगं पण ते घर शेवटी परक्याच ना. बाबा हो, गरजेच्या वेळी आपुलकीने जी माणसं आपल्याला मदत करतात त्यांना परक कसं म्हणायचं? तुला काय कायमचं राहता येणार आहे का तिथे अक्षरा? कायमचं नाहीच राहता येणार, पण मी 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 बघेन ना काहीतरी. मी काहीतरी दुसरी सोय बघेन. तुम्ही हे बघा, तुम्ही माझा विचार करू नका बाबा. आता तुम्ही इराचा विचार करा. तिचा संसार, तिचं लग्न हे जास्त महत्वाचं आहे की नाही आता?